नाशिकच्या सामनगाव रोड सिन्नर फाटा इथे एका तरुणाचं 27 वर्षीय तरुणीसोबत लग्न झालं। पण लग्नानंतर काही दिवसातच तिच्या वागण्यात त्याला सतत विचित्रपणा जाणवायला लागला। लग्नानंतर ती तरुणाला माझ्या अंगाला हात लावल्यास मी आत्महत्या करेल अशी धमकी देत होती। हे सतत व्हायचं। अशात लग्नानंतर ती सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची, समोरच्या व्यक्तीला सतत व्हिडिओ कॉल करायची, चॅटिंग देखील तिची सुरूच होती। या मुलाला संशय होताच की तिच्या आयुष्यात कुणीतरी मुलगा नक्कीच असणार, पण त्याला हाती काही लागत नव्हतं। अशात एक दिवस सहज तिचा मोबाईल चेक केला तर भयंकर असा प्रकार समोर आला। त्याच्या बायकोचे असे काही व्हिडिओ त्याने पाहिले की ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। यानंतर त्यानं आपल्या पत्नीसोबत तिच्या माहेरच्यांवरही गुन्हा दाखल केला। नेमकं काय घडलं, त्यानं असं काय पाहिलं, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर लग्नानंतर हा तरुण त्या मुलीला घेऊन नाशकामध्ये आला, पण तेव्हापासून त्या मुलीच्या वागण्यामध्ये विचित्रपणा जाणवत होताच। अशात लग्नानंतर एमकॉमच्या परीक्षेसाठी ही संबंधित तरुणी माहेरी गेली होती, पण यावेळी तिने लग्नात घातलेलं म्हणजे सासरच्यांनी घातलेलं 3 तोळ्याचं वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र हरवल्याचं सांगितलं। ती माहेरहून परत आली, त्यानंतर तरुणाने तिचा मोबाईल चेक केला आणि त्याला हादराच बसला। या तरुणाला त्याच्या बायकोच्या समलैंगिक विवाहाबद्दल समजलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यानंतर या तरुणानं बायकोच्या माहेरी जाऊन सासरच्यांना आमची फसवणूक का केली अशी विचारणा देखील केली, तर सासरच्यांनी त्याला शिवीगाळ केली। माहितीनुसार या तरुणीने आधीच पुण्यात आपल्या मैत्रिणीसोबत समलैंगिक लग्न केलं होतं। त्यानंतर तिने नाशकामध्ये जाऊन या तरुणाशी विवाह केला। अखेर या तरुणीनं सत्य बाहेर पडल्यानंतर तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। या तरुणाने जेव्हा तिचा मोबाईल चेक केला तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट, बाथरूममधील तिचे आणि तिच्या मैत्रिणीचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ, फोटो, एकमेकींच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ तसेच चॅटिंग हे सगळ्या गोष्टी पाहिला। एवढंच नाही, तरुणाची बायको तिच्या मैत्रिणीला माझ्या नवऱ्याचा कसा गेम करते बघ असं व्हिडिओ कॉलमध्ये म्हणताना देखील व्हिडिओ त्यानं पाहिला। तरुणाने ज्यावेळी आपल्या आईला ही गोष्ट सांगितली तर त्यांनी तिच्या बायकोला जाब विचारला, तर तिने आपल्याला पुरुषांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही असं सांगितलं। तसंच मैत्रिणीसोबत समलैंगिक विवाह केल्याचंही तिनं कबूल केलं आणि आपल्या आईवडिलांना या सगळ्याची माहिती होतं असंही तिने खुलासा केला। आईवडिलांनीच आपल्या जबरदस्तीने लग्न लावून दिलं। तसंच तरुणासोबत लग्न होऊ नये यासाठी तरुणीने आत्महत्या करून घर सोडून जाण्याची धमकी देखील दिली होती, परंतु आईवडिलांनी तिचं बळजबरीनं लग्न लावून दिलं असंही तिनं म्हटलं। एवढंच नाही, या तरुणीला सिगरेट, हुक्याचे व्यसन असल्याचंही समोर आलं होतं। हे सगळं पाहून सासरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली। यानंतर संबंधित तरुणानं पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तरुणी आणि तिच्या घरच्यांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।